नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। नगर परिषद भरतीच्या बाबतीत जे आहे ना तर ते एक नवीन अपडेट आलेला आहे। आरटीआयच्या माध्यमातून 769 पद रिक्त असल्याची माहिती जी आहे ना तर ती आपल्या समोर आलेली आहे ना। आता ही पद खरोखर आहे का आणि असेल तर जाहिरात कधी येऊ शकते याच्याबद्दल डिटेल खडाना खडा माहिती जी आहे ना तर ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपली ही महालिपिक भरती बॅच जी आहे ना तर ती सुरू झालेली आहे। तलाठी भरती, नगर परिषद भरती, जिल्हा परिषद भरती या 4-5 वर्षातून एकदा येणाऱ्या भरत्या आहेत। ठीक आहे, 2 वर्ष तर सगळ्यांची व्हॅलिडिटी असते आणि भरती प्रक्रियेसाठी अगोदर जाहिरातीपासून ॲक्च्युअल सिलेक्शन लिस्टपर्यंत कमीत कमी 1 ते 1.5 वर्ष जातच असतं। आणि या भरती प्रक्रियेमध्ये जो 4-5 वर्षाचा वेळ आहे तो आपल्या आयुष्याचा वाया घालवणं मला वाटतं एक लॉजिकल आणि विनिंग स्ट्रॅटेजी नाही आहे। म्हणून तुमच्यासाठी महालिपिक भरती ही जी बॅच आहे ना तर ती आपण लॉन्च केलेली आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच। आता आपण ही भरती लॉन्च केलेली आहे 1499 मध्ये ही बॅच आहे आणि 3 वर्षासाठी व्हॅलिडिटी आहे। पुढच्या वर्षी कमीत कमी 20,000 प्लस जागा ज्या आहेत ना तर त्या बाकी आहेत। लिपिक संवर्गाच्या ज्या आहेत ना तर त्या जाहिराती येणार आहे। त्यामुळे TCS IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अप्रतिम संधी आहे। MPSC ची देखील आपली लिपिक भरतीची बॅच लवकरच लॉन्च होईल। नाव आपलं हे ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता। डेमो पहा, आवडला तर नक्की जॉईन करा। काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशान आली 7066 155 355 या नंबरवर तुम्ही रीच आउट करू शकता। नाव आता हे आपल्याकडे RTIच्या माध्यमातून माहिती आलेली आहे। सदरील माहिती जी आहे तर ती 24 मार्चची आहे आणि या माहितीच्या अन्वये म्हणजे या अधिकाराच्या अन्वये जो अर्ज दाखल करणार आहे तर त्यांनी काही माहिती मागवलेली आहे। अर्थात आता हा RTI आपल्या अकॅडमी मार्फत मागवलेला नाही। पहिल्यांदा ज्यावेळेस मी पाहिलं ना की हे इकडचं सगळं नॉर्मल याच्यात आहे आणि हे एवढंच बोल्डमध्ये आहे, पण नंतर पाहिलं की मुद्दा आणि अनुक्रमणिका हे सगळं काही जे आहे ना तर ते आहे, तर त्यामुळे रिअल ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे असं म्हणायला काही हरकत नाही ना। आता यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, आपल्यासाठी महत्त्वाचे आहे की उपरोक्त विषयान्वये केंद्रीय माहितीचा अधिकार याच्या मार्फत जो आहे ना 2/3/2000 रोजी हस्तांतरित करण्यात आलेला आहे। म्हणजे ज्यांनी हा RTI टाकला होता त्यांनी काय केलं, अगोदर वेगळ्याच डिपार्टमेंटला टाकला आणि वेगळ्या डिपार्टमेंटने त्या डिपार्टमेंटने या डिपार्टमेंटला म्हणजे नगर विकास विभागाला जो आहे ना तर तो हस्तांतरित केलेला आहे। कोणतं नगर परिषद संचालनालय यांना हस्तांतरित केलेला आहे। सदर माहितीचा अधिकार अर्जाच्या अनुषंगाने आपणास खालील माहिती जी आहे ना तर ती कळवण्यात येत आहे। आता अर्जदारांनी कोणती माहिती दिली होती, आपल्या विभागातील कर निर्धारण व प्रशासकीय सेवा अधिकारी यांची किती पदे रिक्त आहेत याबाबतची माहिती मिळण्याबाबत। आता यांनी विभागातील विचारलं होतं की महाराष्ट्रातील विचारलं होतं, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पण इथं सरळ विभाग लिहिलेला आहे, तर त्यामुळे आता हे नेमकं कोणत्या विभागाचं आहे ते देखील थोडंसं अवघड आहे। एका विभागामध्ये जर 769 जर जागा रिक्त असतील तर याच्या 4 पटीने किंवा 5 पटीने जे आहेत ना तर त्या जागा असू शकतात, प्राथमिक अंदाज आहे। जर हे महाराष्ट्र लेवलचं जर ही माहिती असेल तर 769 एवढ्याच जागा असण्याची शक्यता आहे ना। आता यामध्ये कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा या संवर्गातील पद जे आहेत ना तर ते किती आहेत ते यामध्ये सांगितलेलं आहे ना। आता इथं श्रेणी दिलेला आहे, श्रेणी अ ब क। बाकीचे काही लोकांनी विद्यार्थी म्हणतील की सर कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी हे जे आहेत ना तर ते गट अ गट ब गट क मधलं पद नाहीये। हे गट अ गट ब गट क नाही, हे श्रेणी दिलेलं आहे। ज्या नगर परिषदेमध्ये 25,000पेक्षा कमी लोकसंख्या आहे तर त्यांच्यासाठी गट क ची श्रेणी असते, त्याच्यामध्ये 621 पदं आहेत। ज्या नगर परिषदेमध्ये 25,000 ते 75,000 पर्यंत लोकसंख्या असते त्यांच्यासाठी श्रेणी ब आहे। 75,000 किंवा 1,25,000च्या वरती असेल तर त्यांच्यासाठी गट अ आहे, तर त्याची 30 पदं जी आहेत ना तर ती आहे कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा या संवर्गातली। टोटल असे 769 पदं जी आहेत ना तर ती रिक्त आहे। ही माहिती दिलेली आहे। जर याच्यावर जर तुम्हाला काही आक्षेप असेल तर तुम्ही 30 दिवसाच्या आत जे आहे ना तर ते इथं तुम्ही अर्ज करू शकता। चैतन्य पायगुडे यांची सही आणि हे जे आहे ना तर ही माहिती आहे, म्हणून ही जी PDF किंवा ही जी इमेज आहे तर ही ऑथेंटिक आहे असं म्हणायला हरकत नाही ना। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की ही जाहिरात कधी येणार आहे ना। आता पहा, आपण मागच्या वेळेस ज्यावेळेस नगर परिषद भरतीचं सगळं काही पोस्टमॉर्टम केलं होतं, सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगितलं होतं की 6 ऑक्टोबर 2024ला विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिलेली आहे। कर निर्धारण अधिकारी आणि प्रशासकीय सेवा संवर्गातील विद्यार्थ्यांना 2024ला, तिथून पुढे 2 वर्ष जर पकडलं 6 ऑक्टोबर 2025 6 ऑक्टोबर 2026 पर्यंत जे आहे ना तर त्यांची वेटिंग लिस्ट आहे।
वेटिंग लिस्ट असेपर्यंत जाहिरात येत नाही. बरेचसे लोक म्हणतात की नाही जाहिरात अगोदर पण येऊ शकते, पण जाहिरात अगोदर येत नसते, कारण ते जे लोक आहेत तर ते कायदेशीर हक्कदार असतात त्या जागेसाठी 2 वर्षासाठी. त्यामुळे 2 वर्षाच्या आत जाहिरात येण्याचं प्रमाण जे आहे ना तर ते 0.001% आहे. ठीक आहे, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील ॲज युज्युअल तुम्ही नोंदवू शकता. आपली महालिपिक भरती आहे त्याच्यासाठी देखील कन्सिडर करा. आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया. राम राम.